नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, यावेळेस आपण 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डे या विषयावर बॅनर घेऊन आलेलो आहोत आणि त्याची मटेरियल ही PNG आणि PLP स्वरूपामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्येच त्याची लिंक दिलेली आहे आणि तिचा पासवर्ड व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये आहे। तर कृपया व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला पासवर्ड लगेच सापडेल। आणि त्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जोगेश्वरी ग्राफिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून भविष्यात येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। आणि मित्रांनो, अजून एक इंस्टाग्रामला जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा, कारण तिथं आपण रोज नवनवीन मटेरियल किंवा बॅनर आयडियाज हे अपलोड करत असतो। तर मित्रांनो, थंबनेल तुम्ही बघू शकता। मित्रांनो, इंडिपेंडन्स डे 15 ऑगस्ट या विषयावर आपण बॅनर घेऊन आलेलो आहोत। तर बॅनर बघू शकता तुम्ही कसं झालेलं आहे। तर एडिटिंगला सुरुवात करूया। सर्वात आधी पिक्सल लॅब ॲप्लिकेशन आपण ओपन करून घ्यायचं आहे आणि 3 डॉटवर क्लिक करून त्याची जी कॅनव्हासची जी साईज आहे ती 5000 × 5000 अशा स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये 1:1च्या रेशोमध्ये ही सिलेक्ट करून घेऊया। तर ते सिलेक्ट झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला मी जे मटेरियल दिलेलं आहे आणि जे तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून ज्या फोल्डरमध्ये ठेवलेलं आहे त्या फोल्डरमधून त्या बॅनरचं जे बॅकग्राऊंड आहे ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याचा एक्सपेक्ट रेशो इमेजच्या सेक्शनमध्ये जाऊन त्याचा एक्सपेक्ट रेशो हा 100% करून घ्यायचा आहे। आणि हो मित्रांनो, या लेअरला लॉक करायला विसरू नका। प्रत्येक लेअर आपल्याला ही लॉक करायची आहे। तशाच प्रमाणे आपण दुसरी जी PNG आहे आपली ती सुद्धा इथं ॲड करून घेणार आहोत। मित्रांनो, 15 ऑगस्ट या विषयावर किंवा या इव्हेंट्सचे आपण 2 बॅनर अजून बनवलेले आहेत, ते सुद्धा लवकरच तुम्हाला पाहायला मिळतील। आणि सोबतच गणेशोत्सवाचे सुद्धा बॅनर्स आपण रेडी केलेले आहेत। तर आतुरता आगमनाची या विषयावर आहेत किंवा गणेश चतुर्थी किंवा गणेश मंडळाचं जे बॅनर आहे ते सुद्धा आपण बनवलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला या येत्या 1-2 दिवसात नक्की पाहायला मिळेल। तर तुम्ही चॅनलवर अपडेटेड राहा। याची माहिती तुम्हाला तर मी दिलेलीच आहे आणि हे व्हिडिओ पण लवकर येतील, तर ते बघायला सुद्धा विसरू नका। आणि मित्रांनो, तुम्हाला जे व्हिडिओज आहेत किंवा जे बॅनर एडिटिंग आहे ती कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमचे सजेशन्स पण द्या। त्यानुसार मी बॅनर एडिटिंगचे प्लॅनिंग करत असतो आणि त्या पर्टिक्युलर विषयावर सुद्धा आपण बॅनर बनवायचा प्रयत्न करत असतो। तर बऱ्याचशा जणांनी मित्रांनो कमेंट्स केलेले आहेत की नारळी पौर्णिमा या विषयावर सुद्धा बॅनर घेऊन या। तर आता 2 दिवसात ते शक्य नाही मित्रांनो, पुढच्या वेळेस मी नक्की ते अगोदरच प्लॅनिंग करून ठेवेल। तर रक्षाबंधनचे सुद्धा 2-3 बॅनर आपण टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघा, ते पण तुम्हाला नक्कीच आवडतील। आणि जर चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। तर अशा पद्धतीने आपलं बॅनर हे पुढे जात आहे आणि प्रत्येक PNG ही एका विशिष्ट रेशोमध्ये सेव्ह केलेली आहे आपण, त्यामुळे ते तुम्हाला अरेंज करायला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। आणि याची PLP लिंक सुद्धा आहे, त्यामध्ये भरपूर एडिटेबल मटेरियल आहे, जेणेकरून तुम्ही नावाचे फॉन्ट्स वगैरे कलर, आता हे जे फुटर आहे किंवा जे नावाचं हेडिंग आपलं जे नाव आपण टाकतो त्या पट्टीचा कलरसुद्धा आपण चेंज करू शकतात। ते PLPमध्ये तुम्ही नक्की चेंज करू शकाल। आणि यातला कुठलाही एलिमेंट जर तुम्हाला नवीन ॲड करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही यात ॲड करू शकता आणि यातला जर कुठला नसेल आवडत तर तो न काढू पण शकतात PLP। टेक्स्ट आहे हे आपण याचा फॉन्ट सुद्धा चेंज करू शकतो, कलर चेंज करू शकतो। तुम्हाला जो आवडेल तो फॉन्ट तुम्ही तिथे ठेवू शकता।
प्रत्येक टेक्स्ट मित्रांनो एडिटेबल आहे, याला तुम्ही एडिट करू शकता. फॉन्टचं कलरसुद्धा तुम्ही बदलू शकता. तर फायनल लेअर मित्रांनो इथं आपण ॲड करत आहोत आणि ही ॲड झाल्यानंतर आपण हे बॅनर इथं सेव्ह करून घेणार आहोत. तर ते सेव्ह करण्यासाठी सिम्पली आपण सेव्हच्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्याची जी क्वालिटी आहे, इमेज क्वालिटी ही अल्ट्रा करून घ्यायची आहे, जेणेकरून ते जास्त MBमध्ये सेव्ह होऊन ते पिक्सेलेट होत नाही. आणि याहून अधिक जर क्लिअरिटी हवी असल्यास आपण प्रत्येक बॅनर हे आपलं AI फोटो इन्हान्सर या ॲपमध्ये जाऊन इन्हान्स करत असतो. तर ते सुद्धा आपण इथं करूया. बॅनर सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि याला इन्हान्स फोटो म्हणून क्लिक करून एक ॲड येते मित्रांनो, ती बघायची आहे. तर हे कृष्ण जन्माष्टमीचं सुद्धा बॅनर आहे, हे सुद्धा तुम्ही नक्की चेकआउट करा, ते पण तुम्हाला नक्की आवडेल. आणि मित्रांनो व्हिडिओसाठी जे फॉन्ट्स लागतात बॅनरसाठी, ते इन्फिनिटी फॉन्ट्स 20+ इन्फिनिटी फॉन्ट्स आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. आणि अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो भेटूया आपण आता पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.